बॅक टू माय चॅनल. माझं नाव स्नेहा भोसले आहे आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो एक खूप पेंडिंग टॉपिक आहे. खूप वेळापासून मी बनवणार होती, बनवलं नाही, पण आता इतके DMs येत आहेत की जाऊबाई गावाचं सेकंड सीझन येणार आहे, तुम्ही आहेत का त्याच्यात? मी काय करू? तुमचा ऑफलाईन एक्सपिरियन्स कसा होता? शो स्क्रिप्टेड होता का? सो आज मी ते सगळं आन्सर करणार आहे. सो इंस्टाग्रामवरती जे मला काही क्वेश्चन्स आले होते अबाउट माय एक्सपिरियन्स, काही मुलींनी हे सुद्धा विचारलं होतं की आम्ही आता अप्लाय करतोय सेकंड सीझनसाठी, तर आम्ही काय लक्षात ठेवू. सो ते तर मी एंडमध्ये सांगेल, त्याच्यावरती बाकी लोकांनी पण व्हिडिओज बनवले आहेत, सो यू कॅन चेक दॅट आउट. बट जे खरं एक्सपिरियन्स होतं, जे तुम्ही फक्त 1 तास बघायचे ना, त्याला शूट करायला ॲक्च्युली खूप 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 वेळ लागायचा. सो आय एम गोइंग टू टॉक अबाउट ऑल द थिंग्स जे झाले ऑफ कॅमेरा. सो द फर्स्ट क्वेश्चन इज हाऊ मेनी आवर्स डिड वी शूट. तर आम्ही 24 तासामधून 20 तास शूट करायचो. बाय दिस आय मीन आम्ही सकाळी 6 वाजता उठायचो आणि तयार व्हायला 9 वाजायचे. सो आम्ही 6 वाजता उठायचो, 6 कधी कधी 7, 6 to 9 वॉज अ टाईम टू गेट रेडी. कारण की आम्ही सुरुवातीला 12 मुली होतो आणि आमच्याकडे बाथरूमचा ॲक्सेस फक्त 2 होता, एक टॉयलेट आणि एक वॉशरूम. म्हणजे ते दोन्ही सेपरेट केले होते आणि त्याच्यात टॅपच नव्हता, म्हणजे नळ तर बिलकुलच नव्हता. तर तुम्ही पाणी भरा, पाणी गरम करा, मग आंघोळ करायला जा. तर आम्ही 6-7 वाजता सुरू करायचो आणि शूट संपायचा कधी 2 वाजता, कधी 3 वाजता, कधी लकी असलो तर 12 वाजता, पण ते खूप कमी झालं. बट या अप्रॉक्सिमेटली 20 तास आम्ही शूट करायचो रोज. आणि मी टॉप 5मध्ये होती, तर ऑलमोस्ट 3 मंथ्स हे मी ह्या गोष्टींना मी फेस केलं. नॉट जस्ट मी, एव्हरीवन एल्स. आम्ही रोज शूट करायचो. 3 महिन्यासाठी स्ट्रेट आम्ही 20 तास शूट केलं होतं. वॉज द शो स्क्रिप्टेड? द फाईट्स वर नॉट स्क्रिप्टेड, हे मी तुम्हाला सांगेल. पण काही टास्क्समध्ये काही जे गोष्टी होते ते ऑलरेडी डिसाइडेड होते. सो इट इज वॉट इट इज. जसं तुम्हाला दिसतं तसं कधीच नसतं. सो या, एक असा क्वेश्चन होता की ह्या शोच्या अगोदर मी गावात कधी राहिली आहे का, किंवा ग्रामीण लाईफची सवय आहे का. आय थिंक दॅट्स द वर्ड, कारण की तोच वर्ड मला विचारला होता. सो टू आन्सर दॅट लास्ट मी जाऊबाई गावाच्या अगोदर गावात गेलेली 4 वर्ष अगोदर, जेव्हा माझ्या कझन ब्रदरचं लग्न होतं. जो माझा कझन ब्रदर जो गावात राहतो त्याच्या लग्नासाठी मी गेली होती. आणि गावात सुद्धा ना, आम्ही का बंगल्यात राहतो आणि म्हणजे ऑब्व्हियसली जेवण बनवायला लोक होते, तर चूल पेटवायची सवय किंवा दूध काढायची सवय नव्हती. बट या इट्स अ एक्सपिरियन्स. हे एक्सपिरियन्स म्हणजे मला नाही वाटत मी कधी विसरणार आहे की दूध कसं काढतात म्हशीचा, किंवा मी हे पण नाही विसरणार की चूल कशी पेटवतात. कारण की ते करून तर बापरे बाप, एवढा त्रास झाला होता ना, आय कांट टेल यू. म्हणजे लंग्समध्ये सुद्धा ते जे पण होतं गेलेलं, व्हॉट्स इट कॉल्ड, कार्बन डायऑक्साईड फुल आतमध्ये गेलं होतं. रोज सकाळी आम्ही चहा बनवायचो त्या चूलवरती. सो या, बट गावाचे लोक खूप करतात, सो आम्ही पण शिकलो. अनदर क्वेश्चन जे मला आलेलं ते होतं की व्हॉट इज द लिव्हिंग सिच्युएशन ॲक्च्युली लाईक. पहिल्या वीकमध्ये आम्ही गावाच्या घरात राहत होतो, त्याच्यानंतर आम्ही सेटवरती राहत होतो. सेटवरती जेव्हा आम्ही राहत होतो, आम्हाला सगळ्यांना खूप वेळ लागला ॲडजस्ट व्हायला. सेटचा जो बाथरूम होता ना आमचा, 12 मुली आणि 2 बाथरूम, म्हणजे द वॉशरूम वॉज सेपरेट आणि आंघोळ करायची जागा सेपरेट होती आणि दोघांमध्ये पण टॅप नव्हता. तर जर तुम्हाला वॉशरूम यूज करायचं असेल तर तुम्हाला स्पेशली सकाळी सकाळी आम्हाला एका बकेटमध्ये पाणी भरायला लागायचं, मग ते हीटर टाकायला लागायचं, ती बकेट उचलत जायचं आणि आंघोळ करायची. सेकंड थिंग, सकाळी 9 वाजेपर्यंत पूर्ण क्रू यायचा आणि खूप म्हणजे 100, 200, 300 लोक, मी काउंट नाही केले, खूप लोक होते. त्यांचा कॅमेरा बाहेर जे आम्ही आउटडोर शूट करायचो ते सेटअप करायचे आणि आम्ही सगळे एक एक करून आंघोळ करायला जायचो. तर तोपर्यंत आम्ही कधी कधी बाथरूममधून निघताना डोक्यावरती टावेल, हातात बकेट असे आम्ही एंटर करायचो वाडा, आणि ते लोक असे आम्हाला बघत बसायचे आणि हसायचे. इट वॉज क्वाईट एम्बॅरेसिंग, बट जे होतं ते होतं. आमची पुरी लाईफ त्यावेळेस टी व्हीवरती होती. बट या, जर तुम्हाला असं शाय फील होतं तर मी तुम्हाला आत्तापासूनच सांगते की तुम्हाला सगळ्या गोष्टी कॅमेरासमोर करायला लागतील 99%. ऑल्सो आम्हाला थंडी खूप वाजायची तिकडे आणि खूप बिमार पडलो आम्ही लोक. मला इनफॅक्ट बॉल्ड स्पॉट म्हणजे ॲलोपेशिया झालेला, कारण की 3 महिने तसं राहणं इज नॉट इझी ॲट ऑल. खूप स्ट्रेसफुल होतं. आम्ही कपडे पण स्वतःचे स्वतः धुवायचो
लकीली मी ॲटलिस्ट आय थिंक 60 दिवसाचे कपडे ना मी इस्त्री करून घेऊन गेलेली. बट त्याच्यानंतर काही कपडे रिपीट करायला लागायचे राईट, तर ते स्वतःवरून धुवायला लागायचे. आणि तुम्ही विचार करा, तुम्ही 20 तास शूट करून येताय आणि मग तुम्ही थंडीत कपडे धुताय. ओ माय गॉड, इट वॉज क्वाईट स्ट्रेसफुल. नॉट जस्ट दॅट, मलाच नाही, मी फक्त माझीच गोष्ट नाही करणार, पण रसिकाचा पाय जळाला होता, अंकिताला किडनी स्टोन्स झाले होते, तर खूप सगळ्यांना खूप त्रास झाला होता. इट वॉज डेफिनेटली, म्हणजे काही लोक मला असे अजूनही म्हणतात की अरे खरंच तुम्ही सगळे गोष्टी केले का. अँड आय एम लाईक येस बॉस, आम्ही ॲक्च्युली जे पण तुम्ही बघितलं ना टास्क वाईज, त्या घरात राहण्यावाईज, आम्ही ॲक्च्युली ते सगळे गोष्टी केले. आणि एकदा तर आम्हाला वाड्याच्या बाहेर पण झोपवलेलं, कारण की आम्ही एक टास्क हारलेलो. अँड बापरे, इट वॉज खूप टफ एक्सपिरियन्स होता, बट इट वॉज अन एक्सपिरियन्स ऑफ अ लाईफ टाईम. सो एक अजून क्वेश्चन होता की व्हॉट वॉज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट ऑफ शूटिंग जाऊबाई गावात. सो माझ्यासाठी होता की आमच्याकडे फोन नव्हता. आणि फोन नसण्याची सवय तर मग 1-2 आठवड्यात लागली, बट नॉट बीइंग इन टच विथ फॅमिली. आम्हाला फॅमिलीशी बोलायला अलाउड नव्हतं आणि ते खूप टफ होतं. ऑल्सो जी दुसरी गोष्ट खूप टफ होती ती होती की आम्हाला उन्हात शूट करायला लागायचं. तर दिवसभर आम्ही उन्हात उभे राहायचो, गावात फिरायचो आणि त्या गोष्टीची सवय नव्हती. सो इफ यू आर समवन हू इज यूज टू अ व्हेरी रिलॅक्स लाईफस्टाईल, जे उन्हात घराच्या बाहेर निघत नाही, जे मी खूपदा अवॉइड करते, जर तुम्ही तसे असाल तर मग तुम्हाला खूप त्रास होणार आहे शोमध्ये. इट्स नॉट इझी गाईज, इट इज नॉट इझी ॲट ऑल. खूप लोकांना वाटतं की फेक होतं, आम्ही नाटक करत होतो, आम्ही ॲक्च्युली काय टास्क नाही केले. आम्ही सगळे टास्क केले आणि आम्ही उन्हात खूप फिरायचो आणि मी उन्हात शूट करायचो. आणि दॅट वॉज व्हेरी डिफिकल्ट. उन्हात उभं राहणं लिटरली खूपदा असं वाटायचं की चक्कर येत आहे मला. खूप डिहायड्रेट होऊन जायचो, खूप थकून जायचो, बट रोज सकाळी उठून तेच करायचं. क्वेश्चन आहे जो मला खूप विचारला जातो आणि तो आहे नॉट जस्ट इंस्टाग्रामवरती बट रिअल लाईफमध्ये, की तुला जाऊबाई गावात कसा मिळाला. सो खूप दिवसानंतर मी एक ब्रेक घेतलेला कॉन्टेंट क्रिएशनमधून आणि 2 वर्षानंतर मी नवीन आयफोन घेतला होता. तर त्याच आयफोनवरती मी डिसाईड केलं की चला मी आता परत रील्स टाकायला सुरू करेन. सो तेच करता करता 2 रील्स माझे चांगले गेले. मराठी मुलगी हॅशटॅग मी टाकलेला त्यात. तर आय थिंक ते व्हिडिओज पाहून एक नाही 2 कास्टिंग डायरेक्टर्सनी मला अप्रोच केलं आणि मला तर वाटलं की ते सगळं फेक आहे. बट एक खूप क्लोज फ्रेंड आहे माझी, गौरी मोरे करून, तिला मी सांगितलं की गौरी बघ असं मेसेज आलं आहे, पण मला तर फेक वाटतंय, कारण की माझे त्यावेळीस फक्त 5,000 फॉलोअर्स होते. तर मला असं वाटलं की 5,000 फॉलोअर्सवाल्या मुलीला का कोणी विचारेल. बट आय समहाव एंडेड अप ॲट झी स्टुडिओजचा ऑफिस आणि मी तिकडे गेली, बसली आणि मला कोणतरी एक ग्लासमध्ये पाणी सर्व केलं आणि मी तो ग्लास असं बघितला टर्न करून, त्यावरती पण झी स्टुडिओज लिहिलेलं. आणि आय वॉज लाईक ओ गॉड, मला स्कॅम नव्हते करत, मला जे खोटं वाटत होतं ते ॲक्च्युली खरं आहे. सो दॅट वॉज माय एक्सपिरियन्स. बेसिकली माझं इंस्टाग्रामवरतून त्या लोकांनी मला बघितलं, त्यांना माझी प्रोफाईल आवडली, त्या लोकांनी मला ऑफिसमध्ये बोलवलं. मी एकचदा गेली ॲक्च्युली ऑफिसला. काही जे कंटेस्टंट्स होते, जे मुली होते शोवरती, ते 2-2, 3-3दा गेले. अँड या लकीली माझं एका टाईममध्ये सिलेक्शन झालं. व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. अँड आत्ता वी मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन विच इज द मोस्ट ज्युसिएस्ट क्वेश्चन, ज्याचे मला खूप 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 DMs आले. सो जो लास्ट क्वेश्चन आहे आणि जो खूप मोस्ट ज्युसिएस्ट क्वेश्चन आहे तो आहे की व्हॉट शुड आय डू टू बी इन जाऊबाई गावात सीझन 2. तर जाऊबाई गावातचं 2nd सीझन येत आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि यावेळेस लोक समोरून अप्लाय करू शकतात आणि ह्याचबद्दल मी आज तुम्हाला थोडं सांगेन. मेन इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती आहे की यू नीड टू बी टॉकेटिव्ह. तुम्हाला बोलता आलं पाहिजे, कारण की जर तुम्ही असं एकदम एका शाय मुलगी असाल किंवा जर तुम्ही स्टँड नाही घेऊ शकत किंवा जर तुमचे ओपिनियन्स तुम्ही पुढे नाही ठेवू शकत तर देर इज नो पॉईंट, कारण की दे वॉन्ट टू सी यू आणि ते तुम्हाला ट्रिगर पण करणार. दे विल गेट द वर्स्ट आउट ऑफ यू, कारण की बॉस दॅट्स वॉट गिव्स TRP. जर तू अशी एकदम शाय असणार आणि काय बोलणारच नाही तर मग कोणी तुला घेणारच नाही. सो यू हॅव टू बी टॉकेटिव्ह अँड नॉट जस्ट दॅट, बट आय हॅव फाउंड आउट रिसेंटली that they're looking for certain characters as in most reality shows actually look for certain characters. म्हणजे एक अशी स्ट्रॉंग मुलगी असली पाहिजे, एक एकदम म्हणजे सुंदरबड भोंदू किंवा एक एकदम डॅशिंग, यू नो. सो यू शुड बेसिकली हॅव अ पर्सनॅलिटी, लाईक देर शुड बी सम पर्सनॅलिटी, सम बॉक्स दॅट यू फिट इन टू. सो कीप दॅट इन माइंड. अँड या खूप मुली, आता मी नाव तर नाही घेणार,
बट त्यांनी खूप फेक ॲक्टिंग केली की आम्हाला तर येतच नाही काही, आम्ही तर कधी गावात गेलोच नाही आहोत, दिस दॅट. त्या लोकांनी खूप फेक ॲक्टिंग केली, म्हणून ते लोक जाऊन गावात काही टास्क जिंकले, खूप टास्क जिंकले, कारण की त्या लोकांना ही सगळी गोष्टी घरात करायची सवय होती. अँड या म्हणून मी खूप टास्क हारली, एस्पेशली तो इस्त्रीवाला. डूड, व्हॉट वॉज दॅट? एनिवे, सो ओव्हरऑल जाऊबाई गावात एक अनफर्गेटेबल लाईफ एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. अँड इट इज समथिंग दॅट विल स्टे विथ मी आयुष्यभरासाठी. बट जाऊबाई गावात जाऊन जर एक गोष्ट मी खूप 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 हॅपी आहे, ती ही असेल की ज्या गोष्टीबद्दल मी खूप हॅपी आहे ती ही असेल की माझे जे डॅड होते ना, त्यांना टी व्ही बघायला खूप आवडायचं. अँड ही गॉट टू सी मी ऑन टी व्ही. सो दॅट इज वॉट मेक्स मी द हॅपीएस्ट की in his last few months of his life he got to see me on TV, and I think that definitely made him very proud. So yeah, best of luck for your journey. जर तुम्ही प्लॅन करतात जाऊबाई गावात जायला, तर आठवून ठेवा की खूप स्ट्रेसफुल आहे, एक्सपिरियन्स खूप मस्त आहे, खूप किऑटिक आहे, आणि तुम्हाला मेंटली खूप 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 स्ट्रॉंग राहावं लागेल, नाहीतर तुम्ही कुठेच नाही पोचणार या शोमध्ये. तुम्ही फर्स्ट सेकंड वीकमध्येच आउट होऊन जाणार. सो या गाईज, आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. ऑल्सो माझ्या इंस्टाग्रामला सबस्क्राईब करा, फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. अँड या, आय सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.